उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या कागलमधल्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, कारण याच मेळाव्याच्या माध्यमातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नसताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रचाराला सुरुवात केली आहे। कागल विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते समरजित सिंग घाटगे इच्छुक आहेत, त्यामुळे या मेळाव्यात अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अजित पवार नेमके काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण कागलमध्ये अजित पवारांची मोठी जाहीर सभा आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि त्याची तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते। याच सभेमध्ये हसन मुश्रीफ हे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग आहे ते फुंकणार आहेत आणि खरं तर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा महायुतीचा अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही, मात्र अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उद्या हसन मुश्रीफ हे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत आणि म्हणून नेमकं काय बोलतात अजित पवार, हसन मुश्रीफ नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण याच विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि समरजित सिंह घाटगे हे फडणवीसांच्या जवळचे आहेत। त्यामुळं नेमकं कशा पद्धतीनं अजित पवार इथला जो पेच आहे तो सोडवतात हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। साधारण 50,000 कार्यकर्ते पदाधिकारी बसतील अशा पद्धतीची बैठक व्यवस्था आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर उद्या अजित पवारांच्या भाषणाकडे कागलमध्ये अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं आहे ते लक्ष लागून राहिले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कागल, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।